संघर्षमय जीवन हे कसं जगलं पाहिजे एक जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे। आपण आज हल्लीचे मेहकर विधानसभाचे आमदार सिद्धार्थ खरात यांना बघतोय। मात्र आमदार होण्यापूर्वी नेमके आमदार सिद्धार्थ खरात होते काय, त्यांचं जीवन कसं होतं, त्यांनी कसा संघर्ष केला आणि या आमदारकी पदापर्यंत ते कसे पोहोचले हे आज आपण जाणून घेणार आहे। आपण त्यांच्या मूळ गावी सिंदखेडे राजा म्हणजे मातृतीर्थ सिंदखेड राजा या तालुक्यातील ताडशिवणी गावामध्ये आहे। ताडशिवणी गाव हे सिंदखेड राजामध्ये येते। आपण त्यांच्या घरी आलो आहे, त्यांच्या परिवाराशी आपण चर्चा करणार आहे की त्यांचा जो प्रवास होता हा कसा आहे, नेमकं त्यांनी कसा संघर्ष केला हे आपण आज प्रामाणिकपणे जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहे। आपल्यासोबत त्यांचे लहाने बंधू आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकं आत्ताचे सिद्धार्थ खरात जे आहेत ते कसे आहेत आणि कसे घडले, त्यांचे ध्येय काय होते हे आपण जाणून घेणार आहे। सर्वप्रथम तर आपला विदर्भामध्ये आपलं स्वागत, धन्यवाद। आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आत्ताचे आमदार सिद्धार्थ खरात कसे या पदापर्यंत पोहोचले, यांचा जीवन संघर्ष कसा होता, नेमकं त्यांना काय संघर्ष करावा लागला, काय सांगा? मुळातच आमचं जे कुटुंब आहे अति हलाख्याचं होतं। त्यामध्ये माझे आई अडाणी होत्या आणि वडिलांचा जन्म 1927चा जन्म आहे आणि त्या काळामध्ये वडील हे 4था वर्ग झालेले होते आणि वडील माझे स्ट्रिक्ट होते। वडिलांचा अभ्यास चांगला होता, वडील शिस्तबद्ध होते आणि त्या शिस्तीमध्येच आम्हाला सर्वांना त्या चाकोरीमध्ये राहिल्याशिवाय दुसरं काही हे नव्हतं। आम्ही सर्वजण शब्द वडिलांच्या डोळ्याचा जो इशारा असतो त्या इशाऱ्यावर आम्ही सर्व 3 भावंड 5 बहिणी हे सर्व वडिलांच्याच इशाऱ्यावर आणि आईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व लहानचे मोठे झालो। खरं सांगायचं म्हटलं तर खरात साहेबांचं आमदार साहेबांचं जे शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण आहे 1 ते 4 4थ्या वर्गापर्यंत ताडशिवणी जिल्हा परिषद प्रायमरी शाळा ताडशिवणी या ठिकाणी झालं आणि त्यानंतर मधला प्रवास त्यांचा नूतन माध्यमिक विद्यालय किनगाव राजा या ठिकाणी सुरू झाला 5वी ते 10व्या वर्गापर्यंत। आता 5वी ते 10वा वर्ग म्हणजे त्या काळामध्ये कुठल्याही दळणवळणाची व्यवस्था नव्हती, रस्ते नव्हते, वाहन नव्हतं आणि त्या ठिकाणी शाळेमध्ये जात असताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या या ताडशिवणी गावातून जवळपास 40-50 विद्यार्थी होते आणि त्यामध्ये हे विद्यार्थी म्हणजेच प्रायमरीच्या शिक्षणापासून 1 नंबर तर आज बी आमदार साहेब आजच्या याच्यापर्यंत त्यांनी दुसरा नंबर कधी घेतलाच नाही, पहिलाच नंबर होता। किनगाव राजाच्या नूतन माध्यमिक मध्ये वर्गामध्ये मॉनिटर होते 5वी ते 10वी पर्यंत, तिथे त्या प्रत्येक वर्गामध्ये त्यांचा पहिला नंबर होता आणि इथून जात असता ताडशिवणी ते किनगाव राजा जात असताना त्या ठिकाणी पूर्ण 6 किलोमीटरचा प्रवास हा पायी होता। मग पाऊस असेल, ऊन असेल आणि हिवाळा असेल आणि अंगावर फारसे काही फार चांगले कपडेही नव्हते, कपडे सुद्धा फाटेल तुटेल असायचे कारण खाणारे 5 बहिणी होत्या, आम्ही 3 भावंड होतो आणि वडील एकटे धावते होते। वडील हे माझे सुतारी काम करत होते, लाकूड सुतार होते, त्यामुळे वडिलावर ही सगळी जबाबदारी होती। वडील हे सगळं काम आमच्या सर्व भावंडांना सांभाळून सुद्धा 1972-70च्या दरम्यान त्यांनी 7 एकर जमीन त्या ठिकाणी घेऊन ठेवली। इतर समाजांनी त्याचे त्या ठिकाणी अनेक माध्यम झाले, परंतु वडिलांनी त्या काळामध्ये 750 रुपयात 7.5 एकर जमीन घेतली आणि मग ते इतकं सगळं हे करत असताना काही फारसा ते म्हणजे चांगलं नेटनेटकं ते शाळेमध्ये जावं म्हणून असं काही अंगावर कपडे नव्हते, कपडे फाटेल होते, पायात काही नव्हतं, पाऊस असेल पायात नाही, उन्हाळा असेल पायात नाही आणि बरसात असेल तरी पायात नव्हतं काही आणि माळरानाचा रस्ता होता, माळरानाच्या रस्त्याने त्या ठिकाणी पायी जावं लागत होतं। प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी पायी जात होता।
तर 10वी पर्यंत शिक्षण तिथं आपलं याला झालं, नूतन माध्यमिक किनगावराजाला झालं. त्यानंतर मग कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी स्कॉलरशिप भेटते आणि स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपलं शिक्षण सुद्धा पूर्ण होईल असे इतरांना विचारून त्या ठिकाणी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आजचं संभाजीनगर या ठिकाणी त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि उरलेला असो सर्व जो डिग्री आहेत त्या ठिकाणी त्यांनी त्या संपन्न केल्या. एकंदरीत तर आपण बघितलं तर प्राथमिक शिक्षणापासून तर 12वी पर्यंत संघर्षमय जीवन होतं. संघर्षमय जीवन, अतिशय हालाकीची परिस्थिती आपण जे सांगितली ना, खरंच काय ध्येय होतं त्यांचं की त्यांना हे साध्य करायचं, काय ध्येय होतं की सांगतो ना मी म्हणजे मध्यंतरी काय झालं की मुलं वयात आले की आई वडिलांना असं वाटतं की लग्न केलं पाहिजेत. मग त्या ठिकाणी आम्हाला बरेचसे स्थळ आले. आपल्या मेहकर मतदारसंघामधलं वडगाव तेजन म्हणून गाव आहे, तिथले एक शिक्षक होते, शिक्षकांची एक मुलगी होती, ती मुलगी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला साहेबांसाठी स्थळ आलं आणि वडील म्हणायचे साहेबांना की बा लग्न केलं तर बरं होईल, आपल्याला सपोर्ट होईल, पार्टी समोरची चांगली आहे आणि आपण लग्न केलं पाहिजे. परंतु साहेबांनी त्या सुद्धा ठिकाणी लग्नाचा वडिलांना होकार दिला नाही. त्यांचे ते ध्येय वेडे होते, कारण प्रथमच अभ्यासामध्ये हुशार होते, त्यामुळे ह्या बाकी लग्न असेल काय गोष्टी असेल हे त्यांना त्या ठिकाणी शून्य वाटत होते, त्या फारसं काही आवडीच्या नव्हत्या त्या. मग त्यांनी त्या काळामध्ये लग्नाला काही फारसं महत्व दिलं नाही आणि ते ध्येयवादी असल्यामुळे आंबेडकर कॉलेजला तिथं शिक्षण झालं, मिलिंद महाविद्यालयाला, आणि त्या ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर मग परत पुन्हा प्रश्न निर्माण झाला नोकऱ्याचा. नोकऱ्या नाहीत, काय करावं. वडील म्हणायचे नोकऱ्या नाहीत, आपली परिस्थिती हलाखीची, आपण काय करावं, नोकऱ्या नाहीत. परंतु साहेबांनी त्यांच्याकडे जे असलेली अडीअडचण ही सगळं परिवाराच्या माध्यमात समोर काही फारशी मांडली नाही. त्यांच्या माध्यमाने ते स्कॉलरशिप घेऊन त्या ठिकाणी अडीअडचण काढून 10 खोलीमध्ये हातावर स्वयंपाक करणे, स्टोव्हवर ते स्वयंपाक बनवणे, मी स्वतः सोबत होतो, पाहिलं मी त्यांच्या हातचं जेवण सुद्धा मी केलेले औरंगाबादला. त्या आजही खोल्या त्या ठिकाणी तशाच कायम आहेत. औरंगाबादच्या ज्या खोल्यामध्ये राहत होते त्या अजून आहेत त्या ठिकाणी. आणि हे सगळं चालू असताना मग आता परिस्थिती अडचण आल्यावर मग आता काय करावं काय नाही काही सुचत नव्हतं. घरून काही फारसा पैसा पुरवला जात नव्हता. परंतु मग आता काही वेळेस काही ठिकाणी त्यांनी सिल्लोडजवळ भोकरदन म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी एक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी काही दिवस काम केलं. भोकरदनला का सिल्लोडला मला तितकं क्लिअर काही सांगतात, जाफराबादला काम केलं. पण तिथे त्यांचं काही मन रमलं नाही. त्यानंतर ते परत संभाजीनगर औरंगाबादला त्या ठिकाणी गेले आणि लोकमत मध्ये पेपर वाटायचं काम केलं. हा, त्या ठिकाणी लोकमत मध्ये पेपरवर बरेचसे पेपर वाटायचं काम केलं घरोघरी. आणि पेपर वाटल्यानंतर त्या ठिकाणी पेपर वाटत असतानाच IPSC MPSC याचा अभ्यास सुरू होता. तो पेपर वाटणे आणि तो अभ्यास करणे हे त्यांचं दिनचर्या त्या ठिकाणी सुरू होती. त्याच्यामध्ये बरेच वर्ष 1-2 वर्ष अपयश आलं. त्यांच्या सांगण्यानुसार ते त्या ठिकाणी बरेच खचले, परंतु ध्येय सोडलं नाही. आणि मग त्या ठिकाणी MPSC IPSC मध्ये त्यांना दोन्ही नोकऱ्या एकाच दिवशी पेपरला आउट झाल्या की मुंबईमधले सचिव आणि PSI या दोन्ही एकच दिवस पेपरला त्यांच्या त्या जाहीर झाल्या. सर्व परिसरामध्ये सर्वांना त्या ठिकाणी परिवाराला आनंद झाला, समाजाला आनंद झाला आणि गावाला सुद्धा त्या ठिकाणी आनंद झाला. सगळ्यांनी त्या ठिकाणी सत्कार समारंभ केले. हुशार विद्यार्थी म्हणून गावात सुद्धा सत्कार झाले. परंतु 1991 नंतर 91-92 मध्ये ते खिल्लारीला ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस खिल्लारीच्या बंदोबस्तासाठी साहेब त्या ठिकाणी PSI होते. पण PSI असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं फारसं काही मन रमलं नाही. काय करावं काय करावं नाही हा जे जो मनामध्ये जी हे प्रयत्न होते ते त्यांच्याच मनामध्ये होते. परंतु सुरुवातीपासून त्यांचे त्या ठिकाणी मित्र वर्ग हा चांगला होता, हुशार होता. आणि मित्रांना विचारून कोण काय केल्याने काय नोकरी ही करावी का मुंबईला जावं त्या ठिकाणी मित्राच्या माध्यमातून ते माहिती घेत होते. आणि बरेचसे काही मित्रांनी त्या ठिकाणी सांगितले की साहेब तुम्ही जर कदाचित मुंबईची नोकरी जर घेतली तर सर्वांवर तुम्हाला त्या ठिकाणी काम करता येईल, सर्वांवर लक्ष ठेवता येईल. असं त्या ठिकाणी एक फक्त मुंबईचीच नोकरी आहे. म्हणून साहेब त्या ठिकाणी जॉईन झाले. 25-30 वर्ष जवळपास 27-28 वर्ष मुंबईमध्ये सचिव म्हणून काम केलं. वारंवार गावाकडे चक्रा होत्या, समाजाकडे चक्रा होत्या, घरावर दारावर चक्रा होत्या, परिवारावर त्यांचं लक्ष होतं. आणि आता या शेवटच्या टप्प्यामध्ये साहेबांचा मेहकर मतदारसंघामध्ये घरी विचारलं काय करावं काय नाही, आम्हाला काही फारसं कळत नव्हतं, तुम्हाला जे योग्य वाटेल
ते तुम्ही करावं. आम्ही त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि ते सर्वांच्या इच्छा त्या ठिकाणी मेकर मतदारसंघाच्या माध्यमातून पूर्ण झाल्या. आपल्यासोबत त्यांचे वर्गमित्र आहेत. वर्गमित्र म्हणजे खूप जिव्हाळ्याचा मित्र असतंय आणि शाळेत ते कसे होते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. आत्ताचे आमदार सिद्धार्थ खरात हे तुमचे वर्गमित्र होते. शाळेत एकंदरीत कसे होते, काय होते, काय सांग? सर, पहिल्यापासून त्यांना शिक्षणाची जिद्द होती आणि जिद्द असताना वर्गामध्ये सुद्धा समोरच बसायचे, कधी पाठीमागे कधी बसत नसत. आणि हुशार असल्यामुळं कसं आहे, त्यांचं शिक्षक लोकांशी संवाद चांगला होता. आणि थोडं बहुत आम्हाला काही येत नसलं तर आम्ही त्याला विचारायचं आणि त्यांच्या संग राहायचो. विशेष असं होतं की आम्ही ताडशिनीमधून किनवराच्या 8 ते 9 किलोमीटर लांब आहे. आम्ही दररोज सकाळी 5 वाजता उठून, सकाळून जर शाळा लागली तर सकाळी 5 वाजता उठणे, आंघोळ करणे आणि शाळेत जाणं, शाळापात्र जे असेल ते घ्यायचं, शाळेत जायचं. विशेष त्या ताडशिनीमधून 40 ते 45 विद्यार्थी होते. एकाही विद्यार्थ्याच्या पायात कधी चप्पल नव्हतं, कधी बूट नव्हतं. माळाचे खडे टोसायचे पायात, अक्षरशः डोळ्यात पाणी यायचं, प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी यायचं. आणि उन्हाळ्यामध्ये पाय चटके लागायचे, अक्षरशः प्रत्येक विद्यार्थी पळसाचे पानं पायाला बांधायचा आणि जाणं येणं करायचं. विशेष आम्ही एकाच वर्गामध्ये ताडशिनीमध्ये 18 मुलं होतो आम्ही. शाळेमध्ये कबड्डी, खो खो हे जे काही खेळ चालला तर आम्ही आम्ही ताडशिनीमध्ये एका साईडला राहायचो, बाकी गावाचे मुलं अलग साईडला राहायचे. साहेब कसे होते, म्हणजे कबड्डी आगाऊ होते नाही, की हुशार होते? आणि खेळाची जिद्द, गायनाचाराची जिद्द लहानपणापासून त्यांचं एवढं. बरं, आता तुमचे मित्र, वर्गमित्र मंत्रालय सचिव एक अधिकारी होते, आता ते लोकप्रतिनिधी झाले, म्हणजे ते लोकांचे झाले. कशी भावना आहेत? खूप आनंद आहे आम्हाला त्या गोष्टीचा. आणि आमच्या वर्गमित्र या गोष्टीचा आनंद आहे आणि पूर्ण गावाला त्यांचा आनंद आहे. त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा आम्ही पाहुणेरावणे आमचे समजा आहेत, त्याने सगळ्याला फोन लावला. आमचा गरीब माणूस आहे आणि तुमचे इथून पुढचे कोणते पण कामं असतील ते आनंदाने माणूस पार पाडून, तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त ह्यावर त्यांना तुम्ही मतदानाचा चान्स द्या आणि आमदार करा. उद्या त्यांचा वाढदिवस आहे, काय भावना? त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्याकडून काय अपेक्षा राहील तुम्हाला गावासाठी? किंवा आता ते तरी मतदारसंघ मेकर असेल तरी या मतदारसंघासाठी किंवा तुमच्या गावातून जे तुम्हाला प्रवास करायचा काम पडला, खडतर प्रवास, हा तुमच्या पुढच्या पिढीसाठी सुखद जावं यासाठी काय अपेक्षा राहील? त्यांचं प्रेरणा सगळं मुलं घेणारच आहे. त्यांचं जे ध्येय होतं हे ध्येय प्रत्येक मुलांनी मनामध्ये बाळगून आपण आमदार सिद्धार्थ खरात साहेबांच्या गावामध्ये ताडशिवणीमध्ये आहे. ताडशिवणी गावातील जनतेच्या काय त्यांच्या प्रति भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहे. जनमत काय म्हणते त्यांच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहे. काय सांगा, तुमच्या गावातला सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आज आमदार होऊन आपल्या जिल्ह्यातल्या मेहकर मतदारसंघाचं नेतृत्व करतोय? हो, एकदम चांगली माणसं ही, गोरगरिबाचे कामं ही ते सगळे पद्धतशीर करतात, कोणाला काही अडचण नाही. सगळे तुमच्या काय भावना आहेत आमदार म्हणून कसं बघता त्यांना, की तुमच्या गावातला एक नाही चांगले व्यक्तिमत्व चांगलं आहे? काय सांगाल, काय आमदार सिद्धार्थ खरात बद्दल काय सांगा बरोबर? बरं बरोबर. त्यांना त्यांचा उद्या वाढदिवस आहे, काय शुभेच्छा देसान त्यांना? हार्दिक शुभेच्छा. बरं बरं बरं. काय वाटते एकंदरीतच आमदार सिद्धार्थ खरात लहानपणी कसे होते, तुमच्या समोरच वाढले ते, काय 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 भावना आहेत? सगळ्यांना मिळून टाके सर्व गावातून काय उद्या त्यांचा वाढदिवस आहे, त्याला
ताडशिवणी ते मुंबई आमदार सिद्धार्थ खरात यांचा प्रवास आहे. एक सामान्य कुटुंबातला व्यक्तिमत्व आज ताडशिवणी ते मुंबई आणि मुंबई ते पुन्हा मेहकर मतदारसंघात एक लोकप्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी नेतृत्व करते. काय भावना आहे? त्यांच्या भावना चांगल्या दृष्टीच्या आहेत, त्याच्यामुळे ते आज आमदार होऊ शकले आणि आमच्यावर बी नजर त्यांची चांगली. नक्कीच गावात कसा त्यांचा नाही, गावात तर व्यक्तिमत्व द्यायचं विरोधात कधीच नाही, प्रेमळ भावनेचे आहेत. काय शुभेच्छा असतील त्यांना उद्याच्या वाढदिवसासाठी? चांगल्या शुभेच्छा आहे आमच्याकडून तर चांगल्या सेवा. नक्कीच. काय सांगाल आमदार सिद्धार्थ खरात यांच्या बाबत? सिद्धार्थ खरात साहेब हे बालपणापासून आमच्या गावात लहानचे मोठे झाले, शिक्षणातून प्रगती केली आणि त्यांचा स्वभाव गुण असा आहे की ते सर्व जनतेला किंवा गावच्या मंडळीला इतर बाईच्या मंडळीला सुद्धा सामावून घेऊन व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून कोणाच्याच विचाराला तकलीफ न देता त्यांनी चांगल्या पद्धतीत पुढं पाऊल टाकलेले आणि अशीच त्यांना पुढचे पाऊल पुढचेच पडत चालो अशी त्यांचे वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो. काय सांगाल का शेतकरी कुटुंबातून जन्म घेतलेला व्यक्ती एक सामान्य व्यक्ती म्हणून आज आमदार म्हणून वापस आला, काय भावना? चांगली भावना आहे आपली त्यांच्याबद्दल. सर्व गावाला त्यांनी सर्व यांना मस्त मदत केलेली आहे, चांगली आहे, चांगली भावना आहे आपली. उद्या त्यांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा असतील त्यांच्याकडून? शुभेच्छा त्यांची. आणखी काही आपल्यासोबत गावकरी आहेत. आमदार सिद्धार्थ खरात एक संघर्ष व्यक्तिमत्व या ठिकाणी आम्हाला जाणून आलं. तुम्ही त्यांच्या गावातल्या एक काय भावना? काहीच नाही, साहेबांना खूप चांगलं काम केलं. साहेबाला प्रथम तर मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. साहेबांना मेखर ह्या मतदारसंघात अगदी 2 महिन्यापूर्वी त्यानं अतिशय उत्कृष्ट काम केलं, याबद्दल डबल साहेबाचे आभार मानतो. आणि गावातल्या व्यक्ती म्हणून मी साहेबाला खूप खूप शुभेच्छा देतो. घेतला त्यांचा ताडशिवणी या गावात मंदिराजवळ आपण आलेलो आहे. आमदार सिद्धार्थ खरात साहेबांची वारकऱ्यांशी एक वेगळी नाळ जुळलेली आहे. वारकरी संप्रदाय यांच्याशी त्यांच्या एक वेगळ्या भावना येतात. आपण थोडक्यात जाणून घेणार आहे. वारकरी संप्रदायाचे काही मंडळी आपल्यासोबत आहे आणि विशेष म्हणजे त्यांचे वर्गमित्रसुद्धा आहेत. काय सांगाल आमदार सिद्धार्थ खरात साहेबांच्याबद्दल? कारण की तुमच्या गावातले तुमचे वर्गमित्र आहेत. आज मुंबई ते ताडशिवणी, ताडशिवणी ते मुंबई आणि पुन्हा मतदारसंघात मेहकर मतदारसंघात येऊन एक लोकप्रतिनिधी झालेत, आमदार झालेत, काय भावना? नाही, त्यांचं वागणं शाळेपासून चांगलं आहे. शाळेत बी त्यांचा एक जिद्दी स्वभाव होता आणि पुन्हा एक गायनाची आवड होती आणि पुन्हा त्यांना एक धार्मिक कार्य बी पहिल्यापासून चांगलं आवडत गेलं आणि ते म्हणजे त्यांचं म्हणजे त्याच्यावर ते नाही चांगलं म्हणजे ते चांगलेच राहिले, शेवटी त्याच्यावर ठाम राहिले. पुन्हा वारकरी संप्रदायाची भरपूर आवड होती. उद्या त्यांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा असतील? नाही, त्याची शुभेच्छा त्यानं चांगलं भरभरून त्याला आशीर्वाद द्यायला. नक्कीच. आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहे, काय सांगाल एकंदरीत? सिद्धार्थ साहेबाबद्दल बोलण्याजोगतं आमच्याजवळ काहीच नाही, कारण की आपल्या गावातले आमचे मित्र म्हणा, गावातले सहकारी म्हणा, सगळं असल्यामुळं त्याच्यामुळं काही अडचणच नाही. आणि दरवर्षी आम्ही 15 ऑगस्ट त्यांचा साजराच करतो, कारण की 15 ऑगस्टला त्यांचे दरवर्षी आम्ही वाढदिवस हा साजराच करत होतो. आता तर ते लोकप्रतिनिधी झाल्यामुळे त्यांना आता काही विशेष नाही पण ते लोकप्रतिनिधी झाल्यामुळे त्याच्यात काही अडचण. पण उद्याचा दिवस त्यांनी मतदारसंघात घाला, पण परवाचा दिवस कोणी त्यांनी आमच्यासाठी द्यावा असं आमची इच्छा आहे. नक्कीच. तर पहिल्यापासूनच त्यांचा वाढदिवस या गावामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा होते. त्यांच्या हितचिंतक आणि मित्रमंडळीचाही अशी अपेक्षा आहे की मतदारसंघाला उद्याचा दिवस द्या, म्हणून परवा दिवशी त्यांनी इथं नक्कीच यावं. काय सांगाल, वारकरी संप्रदायाशी आमदार सिद्धार्थ खरात यांची नाळ जुळलेली आहे, कसा व्यक्तिमत्व येते, काय सांगा? सिद्धार्थ साहेब यांचा सांप्रदायिकमध्ये चांगला म्हणजे त्यांचा चांगला म्हणजे हे होता.
ते इथं आल्यानंतर गावात आल्यानंतर आम्ही भजन घ्यायचो आणि ते भजनात येऊन बसायचे, दोघं बी, त्यांच्या पत्नी आणि त्यासुद्धा. आणि आमच्या भजनी मंडळाला त्यांनी जवळपास टाळ, मृदंग, पेटी ही त्यांनी दिलेली आहे. तर त्यांच्यामुळे त्यांचा संप्रदायामध्ये एकदम चांगला आशीर्वाद आहे आणि आमचे त्यांच्याबद्दल चांगले आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीमागे. काय शुभेच्छा असतील तुमच्या त्यांना? आमचे त्यांच्याकरता भरभराट, त्यांना आयुष्य भरपूर असू द्यावं आणि त्यांना असाच पुढं चालत राहावं अशी आमची शुभेच्छा आहे त्यांना. नक्कीच. काय सांगाल एकंदरीत आमदार सिद्धार्थ खरातबद्दल? का तुमच्या गावचे होते, तुम्ही लहानपणापासूनच बघितलं, सोबत होते. आज ताडशिवणी ते मुंबई ते मेहकर असा प्रवास त्याचा झाला, काय सांगा? सिद्धार्थ साहेबाबद्दल असं बोलायचं आम्हाला की सिद्धार्थ साहेब ही आमच्या गावाकरताच नाही, ते पुऱ्या जनताकरता चांगले आहे. आणि पुन्हा त्यांचं असं लक्ष आहे की कुठं भजन असलं आणि ते जर आले तर भजन म्हणल्याशिवाय ते गेलेच नाही. आणि प्रत्येकाला त्यानं भजनी मंडळीला टाळ, पखवाद, विणा हे दिलेले. आजोबा, आमदार झाले तुमच्या गावातले आमदार सिद्धार्थ खरात, काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय सांगायचं, ते आमची लाडकी पहिलेच हे आमचे गावचे, ते आमचं त्याच्याही आमचं भरपूर लगे त्याला आशीर्वाद लागू द्यायला. गावातील माजी सरपंच आपल्यासोबत आहेत, त्यांच्या काय भावना येतात आमदार? ते लोकप्रतिनिधी जरी झाले असले, ते मुंबईला होते मंत्रालयात, आज खासदार आहेत, परंतु गावाकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केलं नाही. गावाशी नाळ त्याची कायम आहे. पहिल्यापासूनच ते गावगाड्यातले साहेब आहेत आणि यापुढे ते आज आमदार आहेत. भविष्यात ते मुख्यमंत्री हो अशी मी त्यांना माझी अपेक्षा व्यक्त करतो. गावकऱ्यांनी तर थेट मुख्यमंत्र्याचा आशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांना दिलेल्या आहेत. येणारा काळच मात्र आता हे निश्चित ठरवणार आहे. सिद्धार्थ साहेब लहानपणापासून कष्टाळू होते, चिकाटी होती, जिद्द होती, शिक्षणाची, गाण्याची आवड होती. ज्यावेळेस ते किनगावला नूतन विद्यालयात शिकत होते त्यावेळेस ते स्पर्धा परीक्षा म्हणजे जे अभ्यास करून आपण समजा गाणे म्हणायचे हे त्यात त्यांनी बक्षीस मिळवलेले आहेत. ते आम्ही सोबतच होतो. त्याच्यामुळं ते पहिल्यापासून जिद्दी आहे, चिकाटी आहे, असंच त्याची भरभराट होत जावं त्याच्या पाठीशी आमचा आशीर्वाद गावकऱ्याचा आहे. आमदार सिद्धार्थ खरात साहेबांच्या ताडशिवणी गावामध्ये आपण आहे सध्या तरी. आपण त्यांच्या थेट शेतामध्ये आलेलो आहे. वडलोपारची त्यांची जमीन आहे. शेतीशी त्यांना खूप आवड आहे. शेतकरी पुत्र म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे बघितले जाते. शेतात म्हणजे गावात आल्यानंतर ते शेतात येतातच, शेताची पाहणी करतात, शेतामध्ये काय पीक घेतलं पाहिजे आपण, त्यांच्या बंधूंना ते मार्गदर्शन करतात आणि कशी ते शेती पिकवतात. त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत, आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. काय सांगाल आमदार खरात साहेब, मुंबईला असताना किंवा आता मतदारसंघात आमदार म्हणून आले, शेतीकडं पाहण्याचा त्यांचा कल कसा आहे? शेती मुळातच ही शेती साहेबांचा आवडीचा विषय आहे. कारण आईवडिलांच्या हातची ही 7.5 एकर जमीन आहे आणि या जमिनीमध्ये आईवडिलांच्या बसण्याच्या जागा, जेवण करण्याची जागा, निंदन खुरपण करण्याची जागा आणि पाठोपाठ साहेब असन, आम्ही तिघं भावंडं असन हिंडणाऱ्याची सगळं साहेबांच्या आमच्या सगळ्यांच्या मनोमनीत ठसलेलं आहे. म्हणून ज्या वेळेस साहेब ताडशिवणीला मुंबईवरून आले की पहिलं माझ्या घराकडनं येता सरळ त्यांचा रस्त्यामध्ये फोन असतो की तू कुठं भाऊसाहेब, तू कुठं ठिकाणी आहे. मी शेतामध्ये निघालो, तो डायरेक्ट शेतामध्ये येणार आणि शेतामध्ये 2-2.5 तास 3 तास ते घालवल्याशिवाय पुढं नंतर गावामध्ये प्रवेश करतो. चांगले पिकांचंही सुद्धा मार्गदर्शन करतो. पिकाचे ना मागच्या वर्षी आले आणि मला सांगितलं की या पिकामध्ये काही परवडत नाही. ते पिकं मी सांगायचं वारंवार की बा सोयाबीनमध्ये काही शिल्लक राहत नाही. मी स्वतः घाट्यात येऊ लागलो, तर मग काय करावं काय नाही बसले आणि सांगितले की गडा. मग त्या ठिकाणी त्यांनी टिश्यू कल्चरचं रोप बोलवलं आणि या ठिकाणी आम्ही आज 5.5 एकर ऊसाची लागवड केली साहेबाच्या माध्यमातून. नक्कीच तर साहेबांना शेतीचा सुद्धा अनुभव आहे. ते आता आपल्या बऱ्याच वेळेस बोलले की पत्रकार परिषदेमध्ये की शेतकऱ्यांनी पिकामध्येही सुद्धा बदल केला पाहिजे. सोयाबीनचं पीक न घेता नवीन पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली पाहिजे. शेतकरी हा जगला पाहिजे. शेतकरी हा
पोशिंदा आहे आणि कृषीप्रधान देश आपला ओळखला जातो, म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचं मार्गदर्शन असते. तसंच त्यांच्या बंधूंना सुद्धा शेती संदर्भात त्यांचं मार्गदर्शन असते. नवीन नवीन पिकं घेतली पाहिजेत. आज सोयाबीनचं पीक डावलून त्यांनी ऊसाचं पीक या ठिकाणी घेतलं आहे. यामधून त्यांना चांगलं उत्पन्न होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. आमदार सिद्धार्थ खरासाहेब त्यांच्या ताडशिवणी गावामध्ये जे शिक्षण त्यांनी पूर्ण केलं, हीच ती जिल्हा परिषद शाळा आहे. माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही, ही प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. 1 ते 4 या ठिकाणी त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि या ताडशिवणी गावातून म्हणजे जेमथेम 2200 लोकसंख्या असलेली या गावातून त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. या गावातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि या गावातील प्रत्येक व्यक्तींचं त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रेम या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आता आमदार सिद्धार्थ खरात यांना तुम्ही कसं बघता? आता ते आमदार झाले, खरंच वाटलं होतं का ते आमदार होते? तेच मी सांगतोय, कारण साहेबासोबत आम्ही आमदार म्हणजे इलेक्शन लागण्याचे म्हणजे जाहीर होण्या अगोदरच आम्ही ताडशिवणीमधून रायरीट हायवेला जात असताना मधीच काही मित्रमंडळी भेटली आणि मित्रमंडळींना काही आमच्या जवळची मित्रमंडळी होती, मी नाव नाही सांगणार त्यांचे, परंतु मग मी तिथं हायवे रोडला थांबलो आणि साहेब परत निघून गेले, समोर निघून गेले. मग मी तिथं थांबल्यानंतर परत आमच्या त्या मित्रासोबत चर्चा झाल्या आणि विषय निघाला की साहेब त्या ठिकाणी उभं राहणार आहेत असं ते साहेब म्हणले बुवा. मग मी म्हटलं काय होईल? मग त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की बुवा आपल्याला ते साध्य होणार नाही, कारण ते आपल्याबद्दलचं काम नाहीये असं त्या मित्राकडनं वाटलं. मित्रांनी स्वतः सांगितलं. मला थोडंसं हे झालं की बा आपण नेमकंच कुठंतरी उभे राहिलो आणि याच्या माध्यमातून जर सक्सेस झालं तर ठीक आहे, नाही तर काय करावं, आपण जमिनीवर येऊ असं त्या ठिकाणी वाटलं. परंतु तसं काही घडलं नाही. आज या परिसरामध्ये आम्ही सुद्धा बघताना आमच्या घरामध्ये आई वडिलांचं नाव उज्ज्वल झालं. माझी आई अडाणी होत्या, परंतु विदर्भाच्या बहिणाबाईच्या ठिकाणी असल्यामुळं आईचं, कुटुंबाचं, गावाचं, जिल्ह्याचं हे सगळं नाव आज ठिकाणी उज्ज्वल झालं. त्यामुळं आम्ही खूप सर्वजण खुश आहोत. नक्कीच. त्यांचा उद्या वाढदिवस आहे, काय सांग त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आपण जर बघितलं तर त्यांच्या बंधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. खरंच खूप संघर्षमय जीवन आमदार सिद्धार्थ खरात साहेबांनी बघितलं. आमदार ते उगेच नाही झालेत, खूप संघर्ष त्यांना बी करावा लागलेला आहे. खचून न जाता त्यांनी त्यांची जिद्द कायम ठेवून आज जनतेची सेवा करण्याची त्यांचं जे ध्येय होतं ते आज कुठंतरी त्यांना साध्य झाल्यासारखं वाटतंय. आणखीनही आपल्यासोबत काही मंडळी जोडलेली, त्यांचे मित्रमंडळी, आपण त्यांच्याशी वर्गमित्र आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे. ताडशिवणी गावातील बुद्ध विहार या ठिकाणी आपण आलेलो आहे. या ठिकाणी गौतम बुद्ध यांची मूर्तीसुद्धा आत्ताचे हल्लीचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्थापना झालेली आहे. आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे मित्र आहेत, वर्गमित्र आहेत, शेतकरी कुटुंबातून आहेत. काय त्यांचं गावात जेव्हा होते कसं वागणूक होती, काय त्यांना संघर्ष करावा वाटला, आज त्यांचा मित्र आमदार झाला, काय वाटतं त्यांना भावना आपण विचारू. काय वाटते तुमचा मित्र जे वर्गमित्र आहे आज लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार झाला? आम्हाला खूप आनंद वाटतो की एका गरीब कुटुंबातून आमदार मोठ्या परिश्रमातून झाले, याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या बरोबर वर्गमित्र होते, आम्ही शाळेत बरोबर जायचो. पायात बूट नसे तर पळसाचे पानं पायाला बांधून असा काटा टोचायचो आणि चपलाचा त्याचा उपयोग करायचो आणि रस्त्याने जायचो शाळेत नूतन माध्यमिकमध्ये. म्हणजे इतक्या बिकट परिस्थितीतून आम्ही शिकलो. त्यांचा उद्या वाढदिवस आहे, वाढदिवसासोबत शुभेच्छा त्यांना. आम्ही बी सुद्धा त्यांच्या वाढदिवसाला जाणार आहे. बरं, काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? त्यांनी आता आपलं हेच समाजकार्य व्यवस्थितपणे ते हँडल करून राहिले आणि ते दिसतेच बी आम्हाला बी. तुमच्या काय भावना आहेत? आमच्या काय तर काही गावाकरता सुधारणा द्यावे, हे करावे असे आमच्या भावना मित्राप्रमाणे. हां, नक्कीच. तर हे त्यांचे वर्गमित्र होते, त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे. एक चांगला वर्गमित्र आणि चांगलं वागणूक त्यांची या ठिकाणी सुरुवातीपासूनच होती, असं आपल्याला दिसून येत आहे. झाले पाहिजे ही आमची तशी 15 ऑगस्टची हार्दिक शुभेच्छा देते. त्यांचा वाढदिवस वाढदिवस उद्या, त्याची हार्दिक शुभेच्छा देते.
उद्या वाढदिवस आहे, काय सांगा? हा उद्या साहेबाचा वाढदिवस आहे तर 15 ऑगस्ट तिच्याला पूर्ण शुभेच्छा, इतकंच बोलायचं मला. आणि ते साहेब गरिबीतून आमचे लय पुढे गेलेले तर ते लय मोठे सांगासारखं तर लगे काहीच येळ नाही पूर्ण, पण थोडंच बोलायचं, इतकंच बोलली मी आता. आपण आमदार सिद्धार्थ खरात साहेबांच्या परिवारासोबत आहे. खरं तर उद्या त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या परिवाराच्या काय भावना आहेत आहे आपण जाणून घेणार आहे. ताई काय सांगाल, उद्या साहेबांचा वाढदिवस आहे? साहेबांना पहिली प्रथम वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आणि त्यांनी जे आज हा खरं तर प्रवास केला आणि याच्यातून जे पुढे गेले, हा गावासाठी म्हणजे खूप आनंदाचा आणि खूप म्हणजे असा दुःखातून पुढे गेलेला आणि सुखात सुख जे बघितलं, शून्यातून ज्याने जे विश्व निर्माण केलं ते सिद्धार्थ रामभाऊ खरात. म्हणजे हा खरंच गावाला हा आदर्श घेण्यासारखा एक क्षण होता. ज्यावेळेस साहेब खरोखर आमदार झालेले त्यावेळेस आमचे मिस्टर, मी आणि आमच्या ताई, आमचे साहेब तर तिथं होते, त्यावेळेस आम्ही सगळे हसायचे रडायचे, आम्ही त्यावेळेस रडत होतो. लोक तुराडा काढला, म्हटलं आमचा हा आनंदाचा अश्रू आहे. त्यावेळेस त्यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. ताई आज ते आमदार झाले, खरंच असं वाटलं होतं? नाही, आमदार झाले असं वाटलं नव्हतं की इतक्या, कारण की त्यावेळेस त्या भागात म्हणजे माझं माहेरच त्या भागात आहे, त्या भागात भरपूर जणांनी प्रयत्न केला होता, पण ते असे सांगत होते की म्हणजे ते आतल्या भागाची तुम्हाला हे पाहिजे का ते पाहिजे असं बोलायचे. त्यावेळेस मग असं वाटलं नव्हतं. मग आम्ही माझ्या माहेरच्या काही मुली होत्या, त्या मुलीकडे गेले, इकडे फिरलो, तिकडे भरपूर गावात फिरलो, पण कुठं कुठं खूप प्रसिद्धात भेटला की खरंच आपल्याला जिथली ती म्हणजे हुकुमशाही होती ती तिथून काढून टाकायची असं सगळ्यांना मनात होतं की आपण काय करायचं. डायरेक्ट तिथले लोक काय म्हणायचे, ताई तुम्ही आमच्या दारात येऊ नका, आम्हाला काय करायचं आम्ही बरोबर करू, तुम्ही फक्त आम्हाला लांबून तुम्ही काय करायचं ते सांगा, एवढे बोलायचे तिथले लोक. पुढील वाटचालीस काय सांगा? पुढील वाटचालीस त्यांना म्हणजे त्यांचा प्रवास त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं, हे नुसतं नामकरण आहे, जो आमदार झालं मी नामकरण, पण याच्याही पुढे मला काहीतरी करून दाखवायचं आणि याच्याही पुढे मी एवढ्यावर थांबणार नाही, मी काहीतरी करून दाखवणार आहे. याच्यासाठी मला आणखीही म्हणजे मी म्हणजे आता नुसतं समाजाचा आहे, तुमचा कोणाचा आहे नाही, मी म्हणजे आता म्हणजे हे जे लोक आहे समाजासाठी जनतासाठी माझं अर्पण सगळं जीवन झालेलं आहे. ते मुंबईला गेले तर फक्त एक दिवस, त्यांची मिसेस मुंबईत नोकरीला आहेत, त्या मुंबईत असतात, आमचे साहेब तिथं असतात, आम्ही दोघं कधी मध्ये जाऊन त्यांचं जे करायचं ते करून वापस येतात. तर हे आहे परिवारांचं आपुलकीपणाचं नातं. आणि आमदार सिद्धार्थ खरात खरंच एक ध्येयवेळा माणूस असं म्हणावं लागेल. जनसेवा कशी करावी ते या माणसाकडून शिकायला पाहिजेत असं म्हणायला हरकत नाही. आपण बघत आहे आपला विदर्भ प्रत्यक्षात आपल्यासोबत.